आपल्याला बाबा गणपती बाप्पा वर्षात ना एकदा येतात, मग आपल्याला प्रॉब्लेम काय आहे घरी डेकोरेशन करायला, तेवढा त्यांना टाइम द्यायला? अशी उत्सुकता आहे की हे करावं ते करावं हे करावं. काय उत्सुकता खोटं बोलायचं नाही. हे सगळं मी चॉईस नाही केलं. हा मला पहिला विचारायचं. कॉपी करायची नाही. नीरजला माहिती मी कधीही खरं बोलत नाही. बात तो सही है. पडले होते हाय फ्रेंड्स, तर आम्ही आजला आहोत गणपतीच्या डेकोरेशनचं सामान घेऊन बघतोय. खूप असं छान असं डेकोरेशनच्या पडदे वगैरे आहेत. आहे आमच्याकडे पावडर क्रीम वगैरे साडी घालून देतात. साडी पण आहे आपल्याकडे. मी ना खूप कन्फ्युज आहे. ह्याच्यामध्ये एवढे कलर आहेत तुम्ही बघताय प्रत्येक डिझाईन मध्ये, त्यामुळे मला समजत नाही कुठला घ्यायचा. मग व्हाईट घेतलाय मी. हा व्हाईट कलर पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये पिंक आहे, हा ऑरेंज आहे. आम्ही फायनल सिलेक्ट केलाय व्हाईट कलरचा. हे मीटरवर कापड भेटतं आपल्याला, मीटरवर दिलंय मी. हळू सगळं डेकोरेशनचं सामान पडतात. हळू आहे. ओके. आणि हा केशरी कलरचा मी सिलेक्ट केलाय, व्हाईट आणि केशरी. तुम्ही बघताय. पिशवीत घाला म्हणा व्यवस्थित. 2 पिशव्या द्या. कोणाचा फोन आला बघू दे की अजून बघितलं नाही. बघायचं ना. तर हाय फ्रेंड्स, हा जे आहे कसं वाटलं? ऐका मी तुम्हाला काय सांगते. हे जे आहे हे आम्हाला खूप स्वस्तात बसले. खूपच स्वस्त. तुम्हाला सांगू शकत नाही एवढे स्वस्तात बसले आहे. सांगू नको काय थांबाय. तुम्हाला बोलू दे थांबा. पण ही चॉईस माझी आहे. ही चॉईस माझी आहे मित्रांनो. ही चॉईस माझी आहे कारण ही डिझाईन वेगळी चेंज केली होती आणि ही मी माझ्या डिझाईनवर ह्या लक्ष पडलं होतं, त्यानंतर मी ही केली. ऐका झालं असं इथं भांडावं लागतं ना तुला. झालं असं की बायांचा संदर्भ सोडला नाही. असं नाही. भांडत नाही सांगते मी. ही डिझाईन आम्ही दुसरी होती ना ती डिझाईन चॉईस केली होती. आम्ही त्यांना म्हणलं की आम्हाला ह्याच्यामध्येच कापड द्या दुसरं, नाही का. तर ह्याच्यामध्ये म्हणजे ते कमी मीटर होतं ना त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं. मग आम्ही म्हणलं ह्याच्यामध्येच द्या आम्हाला. तर तो त्यांनी अशी डिझाईन काढले. हे काढले काय म्हणते प्रत्येक डिझाईनचं काढतात. माझी ही चॉईस केली म्हणजे निलेशने मी चॉईस केली असं नाहीये. त्यांनी तर प्रत्येक चॉईस करताना खोटं बोलायचं नाही. हे सगळं मी चॉईस नाही केलं. हा मला पहिला विचारायचं. प्रिया हे कॉपी करायची नाही. प्रिया हे का प्रिया ते का हे घ्यायचं का मग बघतोच. म्हणजे ही सगळी चॉईस आमच्या दोघांची आहे. त्याची पण नाही आणि माझी पण दोघांची मिळून आम्ही चॉईस केलेला आहे. आणि मित्रांनो खोटं बोलायचं नाही. नाही बोलत. तर आम्ही खूपच छान डेकोरेशन करणार आहे. आणि बघताय हे आमचं हे मागच्या वर्षीच आहे. पाईपाचा जो साचा आहे ना हा मागच्या वर्षीचाच आहे. त्याच्यातच आम्ही करणार आहे. तो फिक्सच असतो. पण माझी इच्छा अशी होती माहिती आहे काय की मला असं गोल करायचं होतं. सिरियसली मला असं गोल करायचं होतं. पण मला असं ठीक आहे ह्यावेळेस जाऊ देत नाही. म्हणजे मी गेले होते माझ्या फ्रेंडकडे 5 दिवस राहिला त्यामुळे काही गोल आवडतं कारण तिचं तोंडच गोल गोल आहे. तुला गोल तोंड नाहीये माझं. असं काही नाहीये. मागच्या वेळेस असं चौकोनी केलं होतं म्हणून माझी इच्छा होती की ह्या वेळेस आम्ही असं गोल करावं. कारण मी एक दोन डेकोरेशन सेट असं ना पूर्ण टोटली ते बघितले होते. पण रेंज काय सांगता विचारूच नका. असली रेंज आहे त्याची. 12,000 रुपये सांगितले. त्याचं तेवढं आहे ना त्यांनी 12,000 म्हणजे डबल रेट काढले होते. ठीक आहे मिनिमम 5,000 रुपये तुम्हाला सेट भेटला असता तर मी घेतला असता. पूर्ण तो सेट ठेवला असता. पण झालाच नाही ना. पूर्ण आता हे जे पडदे वगैरे घेतले ना एवढी कॉस्ट पण नाहीये पडद्यांची. नाही का निलेश? नाही का नाही. आज आपण जे पडदे सिरियसली बोल तर आज जे पडदे आम्ही घेतले ना त्याच्यावर सिरियसली तुम्हाला सांगते अजिबात कुणाला जर घ्यायचं असेल ना गणपतीचे असे सेट तर घेऊ नका. डेकोरेशनचं सामान तुमचं 5,000 मागल येते. डेकोरेशन सामान मागल ते येते 5-6 हजारामध्ये. ह्याला पण काही जास्त कॉस्ट पडत नाही. म्हणजे आम्ही घेणार होतो पूर्ण 12,000 कशाला म्हणतात तरी 12,000 असं कधी नव्हतं. पण 12,000 रुपये सांगितलं. ह्याच्यापेक्षा तरी छोटंच आहे. छोटंच. आणि तुम्हाला माहिती का जुगाड काय केलं. जुगाड आता जुगाड सांगणार मी सगळं सांगणार काही गोष्टीला पण सांगणार. मी असं माहिती मी कधीही खरं बोलत नाही. बात तो सही है. मी कधीही खरं बोलत नाही. वाह दीदी वाह दीदी. असं
खोटं बोलायला. तर मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर हा जुगाड असा केला माहितीये का, आता वरूनच आपण खालून डायरेक्ट बसलोय बघा. आता हे जे आहे ते स्टँड आहे आमचं, म्हणजे आम्ही जुन्या घरी राहतो तेव्हापासून आम्ही स्टँड ह्याच्यावर स्टँडवर गणपती बसवतो. अजून आम्ही आणलं नाही कारण ते पूर्ण झाकून जातात, त्यामुळे त्या स्टँडची काही गरजच नाही. आणि थांबा 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 अजून बाकी. आणि त्याच्यावर हे स्टँड आहे ना असं खाली जातं. त्यासाठी ह्यांनी काय केलं असं माहितीये का, डोकं काय लावलं, डोकं जो आम्ही नवीन TV 55 इंचीचा मागितला होता ना, त्याचा जो बॉक्स असतो ना, बॉक्स, तो बॉक्स लावलाय बघ. जुगाड म्हणतात ते ह्याला, बारीकपणा म्हणतात ते ह्याला. हे बघ आम्ही लावतोय. हा मी दाखवते. हा बॉक्स लावलाय. जुगाड कशी करतात म्हणजे मी असं म्हणते त्यासाठी घरी करा, जुगाड करा, भारी करा, भारी मस्त करा. तर ठीक आहे, तुम्ही आता एक वन साइड झालेली आहे. हाय फ्रेंड्स, ते मीच केलेलं आहे हे सगळं. हा काहीच केली, हे काहीच केलं नाही मला. हाँ ये मोर पीस का डिजाइन है इसके ऊपर जो दूर से दिख नहीं रहा है. और ये भी डिजाइन थोड़ा सा देख ही लीजिए आप. देख बघा म्हणायचं, हिंदी कुठून आली मध्ये. तर हे सगळं डेकोरेशन जे आहे ते फक्त माझ्या आयडियानुसार चाललेलं आहे, ना की निलेशच्या. तर मी गंमत करते असं काही नाही, आम्ही दोघं मिळून डेकोरेशन करत आहोत. आणि अजून आमचा छोटा चिलबुला मध्ये मध्ये करायला अजून आलेला नाहीये, त्यामुळे पटपट 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 आवरून घ्यायचं चाललंय आमचं. पण होतंय कसं माहितीये का, मध्येच काहीतरी होतंय, म्हणजे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे उगाच रेडीमेड भेटत नाही, त्याच्यामागचे कष्ट आहेत असं निलेश मला म्हणतोय की तू उगाच म्हणतेस रेडीमेड पैसे घेतो. मान्य आहे, पण आपल्याला बाबा गणपती बाप्पा वर्षात एकदा येतात. मग आपल्याला प्रॉब्लेम काय आहे घरी डेकोरेशन करायला, तेवढा त्यांना टाइम द्यायला, त्यांच्यासाठी डेकोरेशन करायला. आपण स्वतःला काय प्रॉब्लेम आहे सांगा तुम्ही. होय रे, बोल की काय प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही सांगा, आपले गणपती बाप्पा जे आहेत हे वर्षातून एकदाच येतात, मग त्यांच्यासाठी आपण डेकोरेशनला टाइम देण्याला काय प्रॉब्लेम आहे. तर काहीच नाही, मला तर काहीच नाहीये. खूप छान आणि अशी उत्सुकता आहे की हे करावं, ते करावं, हे करावं. काय काय उत्सुक काय उक्स काय काय उत्सुकता उत्सुकता उत्सुक काय उत्सुक काय उत्सुकता मला म्हणजे खूप काय काय बोलतात सांगा मला. मला तो शब्दच बोलता येत नाही, खरं सांगते. उत्सुकता बोला तू बोल. निलेश मराठी भाषेला कलंक आहे महाराष्ट्रात जन्माला येऊन मित्रांनो. नाही नाही नाही, बरं तू सांग, तू बोल. उत्सुकता उत्सुक उत्सुकता काय, तू बोल, तू बोल. उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे हा तू बोल. उत्सुकता 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 तू बोल, तू बोल ना परत. लाव अरे यार नाही जमत तो शब्द. काय भाषेत प्रॉब्लेम येण्याचे परिणाम आहे, बाकी काय नाही. असं काही नाही, मला शब्द जमले नाही, म्हणजे तो नाही, मला त्याचा उच्चार करता येईल. उत्सुकता उत्सुकता बोल ना काय. उत्सुकता हा उत्सुकता 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 उसमें कुत्ता गया देखो मित्रों. उत्सुकता उत्सुकता आहे खूप, मला जमलं, मला उत्सुकता आहे खूप मला ह्याच्यामध्ये. उत्सुकता 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 आहे खूप. गाईज मला शब्द नाही, प्लीज मला ऍडजस्ट करा तेवढं तुमच्यासाठी. अरे तुम्ही आहे तर सगळे आहे, बाकी काय नाही. नवरा पण आहे, नवरा आहे तर सगळे. पण हा नवरा नाही आहे माझा, माझा मित्र आहे, माझा मित्रासारखा. मित्र कसा असतो तसा मित्र आहे. हा बरं ठीक आहे, चला अजून भरपूर काम आहे. नुसतं तोंड चालवण्यात काही फायदा नाही, काम पण केलंच पाहिजे. बघा किती छान काम करतोय असं. निलेश इकडं बघ, निलेश इकडं बघ. निलेश टक्कल दिसतो, इकडं बघ निलेश. किती चिकना किती सुंदर ओ नवरा माझा. काम कर काम कर. आणि तू काय करतोयस. टाइमपासची दुकान निवू. गणपतीचं डेकोरेशन आई पागल करते कामाच्या टायमिंगला काम करत. बाप्पा ना आवाजाला काहीतरी बोलतात. हॅलो गाईज, मित्रांनो आज गणपतीचं डेकोरेशन आलंय आणि दादाने बनवलंय चांगलं. आणि बघा छान चाललंय. आणि बघा मित्रांनो एवढं सोपं आहे डेकोरेशन. आणि गणपती येऊन बसलाय आणि तिकडे तिकडे पडदे लावले गणपतीचे बघा, असे परफेक्ट लावल्यात. आणि इकडे पण एक व्हाईट कलरचा आहे सगळं. इकडून फ्रंट ठेवला मित्रांनो. बॅक साईडला एक असं मस्त असं एक सोडलेलं आहे. त्यानंतर हे साईडला बघा तुम्ही ओके. हाय फ्रेंड्स, तर गणपतीचं डेकोरेशन करून झाल्यावर आम्ही चहा आणि बटर खातोय. टीव्ही बघत.
तुम्ही बघत आहात आम्ही आता हे डेकोरेशनचं पूर्ण बॉक्स मधलं सामान काढलेलं आहे जे आम्ही मागच्या डेकोरेशन मध्ये ठेवलं होतं ते आता काढलेलं आहे. वाव, हे बघा तुम्ही बघू शकता काही छान अशी गोंडाची माळ हॅलो फ्रेंड गणपतीची टाइमला दिवाळी आणि आज आम्ही सगळे डेकोरेशन करून ठेवणार आहे. मी पण दादाला मदत करणार आहे. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही याच ब्लॉग मध्ये भेटायचं त्यांना सारखं आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये देव विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल. प्रत्येक वस्तूला गणपतीच्या नाक मारू. ते साईड लक्ष ठेव. सावंगी साईडला. हे बघा गाईज, अशा प्रकारची फुलं, अशा प्रकारचं हे डेकोरेशन आतमध्ये तर तुम्ही म्हणता वा 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 वा. अजून काम तर बाकी आहे, पण थांबा जरा, थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. दुसरा जुगाड दाखवतो तुम्हाला अजून एक. वर इथं काहीच नाहीये, त्यासाठी आम्ही काय केले बघा, पाईप लावलीये, त्या पाईप बांधलंय, तिकडे खोचली पाईप, तिकडून एक लाकड त्याला आधार म्हणून लावलेला आहे. तर असा जुगाड केलेला आहे वरच्या साईडला. तर ठीक आहे, तर बघूयात आपण आता नेक्स्ट पार्ट कसं होतंय काय होतंय. ओके, हा जो आम्ही बनवलेला आहे झुंबर, तो बघा आता, म्हणजे ते सिंगल सिंगल पीस होतंय, त्याला आम्ही तुम्हाला इथे जॉईंट दिसतील, त्या जॉईंट मारून आम्ही असा एक चौकोर बनवलेला आहे. त्याचा चौकोर दिसतोय. नमस्कार मंडळी, आज दुपारपासून आपण कुठल्या तयारी ते तुम्हाला माहिती आहे. आपण तयारी चालली आहे आपली गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची. तर आत्ता आमचं डेकोरेशन जवळपास टोटली 99% सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तर मी कॅमेरा स्विच करतो आणि तुम्हाला दाखवतो. थांबा, कुठे चाललात? गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायला? ते तुम्हाला आता बघायला नाही भेटणार. जेव्हा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होईल, त्यांचं प्रतिष्ठापन होईल, त्यावेळेस एक व्लॉग येणार आहे आणि त्या व्लॉग मध्ये आम्ही जे डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे जरा थोडा सस्पेन्स आणि तुम्ही आता वाट बघा की तो व्लॉग कधी येतोय. तर आम्ही आता जे डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा. तर जो नेक्स्ट व्लॉग येणार आहे गणपती आपल्या गणेश चतुर्थीच्या दिवशी, त्या दिवशी आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार किंवा सगळ्या गोष्टी दाखवणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी मूर्ती बसणार आहे ना, त्या दृष्टीने जे हे सजावट आणि गणपतीची आरास केलेली आहे आपण, ती एकदम भारी केलेली आहे. सकाळपासून ते आता रात्री 9:30 वाजलेत. आम्ही जवळजवळ एवढा वेळ म्हणजे पूर्ण डे दिलाय आम्ही डेकोरेशनला. आता ते डेकोरेशन कसं झालंय थोडे आम्ही या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं आहे, पण पूर्ण डेकोरेशन आम्ही आता तुम्हाला दाखवणार नाही, कारण आम्ही आमचे जे गणपती बाप्पा बुकिंग केलेत म्हणजे जे आणणार आहेत ते एवढे क्यूट आहेत, तुम्हाला त्या व्लॉग मध्ये तर दिसणारच आहेत, पण जे डेकोरेशन केलंय ते झक्कास ते बघणार आहेत. त्यासाठी जरा थोडं थांबा. आणि तुम्हाला सांगायचं होतं की आपण सकाळपासून डेकोरेशन जे करत आहे ते म्हणजे करत असताना आमच्याकडे कोणती आयडिया नव्हती, प्री प्लॅन नव्हती, काय करायचं कसं करायचं. जसं आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण एक गोष्टी आणल्या होत्या, सामान आणल्या होत्या, त्या पद्धतीने आम्ही ते करत गेलो, एक गोष्टी लावत गेलो. आणि म्हणजे डोक्यातून काहीतरी कल्पना येत होती की असं करूया, तिच्या डोक्यातून माझ्या डोक्यातून काहीतरी असं करूया. मग ते फायनली आणि आमच्या आई पण होत्या तिथं आमच्या चुका काढायला, असं झालं. आमच्या तिघांच्या पूर्ण आणि आमचा चुटकुला पण होता. अरे अडकली का? तर मी तुम्हाला सांगत होतो की आमचा हा चुटकुला पण होता. तर अजून थोडंसं डाऊन अजून राहिलंच आहे, तरी पण हे आपल्या लाइटिंग्स वगैरे आहेत, हे स्टार्स आहेत, हे लावायचं होतं, पण अजून बघूया आता कसं होतंय. मला समजलं पुढे येणार ब्लॉग मध्ये काय होणार, कसं होणार. आणि तुम्हाला दाखवतो झलक एखादा थोड्याशा मागच्या साईडला दिसते का तुम्हाला, दिसते का बघा, ते टीव्ही मध्ये दिसत असेल पण ब्लर मध्ये दिसत असेल, जाऊ दे, तुम्हाला बघायला गणेश चतुर्थीच्या दिवशी. तर आपण जो पूर्ण गणेश प्रतिष्ठापना केल्यानंतर सगळं डेकोरेशन रिव्हील करू पुढच्या व्लॉग मध्ये. तर नक्की बघा आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्ही नवीन आहे. तुम्ही खूप येस, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. आम्ही नवीन आहोत यूट्यूबवर आणि तुम्ही जर आम्हाला असंच प्रेम देत असाल, असंच देत राहाल, तर आम्ही लवकरच आमचा चॅनल ग्रो होईल. तर नक्की सबस्क्राईब करा. काय बोलतो प्रियांश, तू बोल एकदा.
आणि आमच्या कमेंट मध्ये बघा आमचे व्हिडिओ कसे झाल्यात. बाय बाय फ्रेंड्स, लव यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि पुढे कमेंट करा कमेंट करा. आणि बाय फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू फ्रेंड्स. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.